रात्री 2 वाजता सुमारास माहिती मिळाली की भरत फर्निचर या ठिकाणी एका इसमाला मारहाण झाली आहे। त्यावरून त्या ठिकाणी तात्काळ गेलो असता त्या ठिकाणी एक इसम जखमी अवस्थेत पडलेला होता। त्याला पुढील उपचाराकरिता मेवा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले। तर त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास पॅनल चालू केला असता या घटनेमध्ये माहिती पडली की यातील मृतक आणि त्याचा मित्र अतुल असे दोघे जण घरून पान ठेल्यावर सिगारेट पिण्यासाठी गेले होते। त्या ठिकाणी अतुल याचा झोडापे नावाच्या मुलाला पायाचा धक्का लागला, त्यावरून त्यांच्या बाचाबाची झाली। ज्यावेळेस बाचाबाची झाली त्यावेळेस मृतक याची सुद्धा त्याच्यासोबत बाचाबाची झाली। त्यावरून त्यांनी आपसात बाचाबाची झाल्याने यातील जे आरोपी होते हे त्या ठिकाणावरून निघून गेले आणि शुभम व अतुल हे पांढऱ्यापाशीच उभे होते। काही वेळानंतर शुभम आणि अतुल हे घरी जात असताना समोरून जोडापे व त्याचे साथीदार हे त्याच्या ठिकाणी आले। त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शुभमला मारहाण केली, त्याच्यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला। या घटनेमध्ये 4 संशयित आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। घटनास्थळाला माननीय जॉईंट सीपी सर, डीसीपी साहेब, क्राईम डीसीपी सर व इतर वरिष्ठ अधिकारी सुद्धा तात्काळ आलेले होते।